अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुखं करोति वाचालं यत्कृपा तमं वंदे परमानंद. आजपासून आपण रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम म्हणजे अपराध क्षमापण स्तोत्राचं टेंबे स्वामी कृत त्याच्या अर्थावर महाराजांची प्रवचन झाली. त्याच्यावर आपण आता चिंतन करणार आहोत. आणि हे पूर्ण स्तोत्र हे अ, अपराधाची क्षमा मागण्यासाठी आहे. आता तो अपराध कोणता आहे आणि अ, तोच का निवडला, हा या विचारापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम गृहीतम कदाचिन्न ते नामदत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. म्हणजे मुख्य गृहीतम कदाचिन्न ते नामदत्त याच्याकरता क्षमा मागितलेली आहे. म्हणजे गृहीतम म्हणजे घेतलं नाही. गृहीतम कदाचिन्न, कदाचित ही म्हणजे जराही तुझं नाव घेतलं नाही. ते नाम दत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. तर समजा देवाला आपल्याला क्षमा मागायची आहे. तर क्षमा मागताना आपण आज मी संध्या नाही केली किंवा आज मी कोणाचा असा अपराध केला तसा अपराध केला, बरेच काही कारण असू शकतात ज्याच्यासाठी आपण क्षमा मागू शकतो. पण आपण सर्वात मोठा जो अपराध आहे त्याची क्षमा पहिली मागतो. आणि या स्तोत्रात तर एकाच अपराधाची क्षमा मागितली. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला कळलं पाहिजे की आपला कोणता तरी असा अपराध आहे की तो इतका मोठा आहे की बाकी कशाची क्षमा मागायच्या च बाजूला ठेवून ह्या अपराधाची तुम्ही क्षमा मागावी हे मोठ्या महाराजांना अपेक्षित आहे. त्यांचं तर सगळं आयुष्य भगवंताच्या स्मरणातच गेलेलं आहे. भगवंत साक्षात त्यांच्याशी बोलायचा. त्यांचं एक एक पाऊल भगवंताच्या सांगण्याप्रमाणे पडायचं. अमक्या ठिकाणी जा, ह्या दिशेला जा म्हटल्यावर पुढे कुठे जा काही जा माहीत नसताना तसेच्या तसे ते निघालेले आहेत. असं असताना त्यांनी हे क्षमस्वापराधम अर्थातच आपल्याकरता सांगितलेलं आहे. आता या क्षमस्वापराधमचं स्तोत्राबरोबर मला रामदास स्वामींचं जे करुणाष्टक आहे आणि ते तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो त्याची आठवण होते की ते वेगवेगळे भक्त आहेत, त्यांची भक्ती पाहिली, त्यांची पूजा पाहून मी थकीत झालो. मी हे काहीच नाही केलं, तुझा दास मी व्यर्थ जन्माशी आलो, हे रामदास स्वामी स्वतः म्हणतायत. इथे मोठे महाराज क्षमा मागतायत. कशाची क्षमा मागतायत? तर गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. मागेही महाराजांच्या या एका प्रवचनाचा रेफरन्स आपण घेतलेला. येऊरला 1995 साली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच 1 ते 5 जानेवारीच्या दरम्यान कधीतरी महाराजांचं येऊरला प्रवचन झालेलं. तर येऊरला तो सगळा भगवानराव पटवर्धनांनी मोठा सगळा प्रकल्प ते त्यांनी सगळा निर्माण केलेला. ते आदिवासींची शाळा, त्यांचे संस्कार वर्ग, तिथे हे त्रिपदी वगैरे सगळे ते म्हणून घ्यायचे. आणि शिवाय कधी साधक गेले तर तिथे साधकांसाठी सोय, सामुदायिक साधना म्हणा किंवा बाकीही परंपरेने चालत आलेल्या सगळ्या गोष्टी करण्याची तिथे सोय होती. आणि त्याचा काहीतरी जो उत्सव होता त्याच्याकरता महाराजांना तिथे आमंत्रण होतं त्यावेळी. तर सुरुवात महाराजांनी केली तेव्हा म्हणाले हे सगळं चांगलं आहे, ही इथे हे केंद्र तयार झालेलं आहे, इथे ह्या वेगवेगळे तिथले जे काही त्यांचे उपक्रम आहेत त्यांचं सगळं कौतुक केलं. आणि नंतर महाराज म्हणाले पण यावेळी आचार्य महाराजांनी जे मागितलं आहे त्याची आठवण होते म्हणाले. आणि ते काय मागितलंय की गंगेच्या तीरी वास असावा कुटीत एका, फक्त म्हणजे पूर्ण वेळ भगवंताच्या स्मरणात जावा आणि तरीही काहीही भजन झालं नाही असं वाटावं.
ही प्रार्थना केलेली आहे. तर त्या दृष्टीने मोठ्या महाराजांचीही तीच, जसे आचार्य महाराज अवतार आहेत, मोठे महाराज ही जसं वक्रतुंड महाराजांनी प्रूव्ह करून दाखवलेलं दाखल्यासकट, की अ, योगेश्वर अवतार जो 16 अवतारापैकी दत्तात्रयांचा आहे, तेच मोठे महाराज आहेत. तर त्यांनाही तीच भावना आहे. म्हणजे आपल्याकरता लिहिलेलं आहे तसं त्यांनाही स्वतःलाही असं वाटतंय, की आपल्याकडनं नाम घेणं होतच नाहीये. 24 तास नामस्मरण केव्हा होतं? कोणतीही गोष्ट आपली जास्त केव्हा होते? जेव्हा ती तळमळ असते, की अरे, आपलं नामस्मरण होत नाहीये. तेव्हा ती त्या तळमळीने, जितकी तळमळ जास्त तितकं नामस्मरण जास्त. तर त्या दृष्टीने हे ते म्हणतायत, की गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. तर त्यामुळे बाकी कोणतेही अपराध आहेत, त्याच्यापेक्षा मोठा अपराध काय आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे, की अ, अ, अशोक काकांच्या शेवटच्या दिवसात ते म्हणजे सगुणातील ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो, तर तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितलेली. ते म्हणाले, "दिनेश, आपले मलमूत्रादी जे रोजचे व्यवहार आहेत, तेही सुरळीत व्हायला परमेश्वराची कृपा लागते. ते आपले सुरळीत होतायत म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही." आणि हे आपल्याला आता म्हणजे अ, थोड्याफार फरकाने याची जाणीव आपल्याला अ, होते जेव्हा ह्यात आपण ते पुढे येणारच आहे. "मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण." वयाप्रमाणे काही काही कधी कंबर दुखली, गुडघे दुखले, की लक्षात येतं की इतक्या दिवस ते दुखत नव्हते, ही केवढी मोठी कृपा आहे. तर ही सगळी जी कृपा आहे ती उगाचच आहे का? ही सगळी आपल्याला जी अनुकूलता दिलेली आहे. आज आपण एकत्र बसून महाराजांच्या प्रवचनांचा विचार करतोय. हेच जर विचार करा, की आपण कुठेतरी झोपडपट्टीत गळक्या ह्याच्यात राहतोय. बाहेर पाऊस पडतोय. हा विचार करता आला असता का? खायला प्यायला नाहीये, भूक लागलेली आहे. भूक लागलेली असताना, आजारी असताना कसलं नामस्मरण आणि कसलं ध्यान. तर ही सगळी सोय आपल्याला जी भगवंतांनी दिलेली आहे, ती फुकटात येत नाही. भगवंताची अपेक्षा आहे जेव्हा एकोहम बहुश्याम हा आपण बऱ्याच वेळा ह्याचा रेफरन्स घेतो, की एकोहम बहुश्याम हा संकल्प कशा करताय, की बहुरूप जी घेतली, त्या रूपामार्फत पुन्हा तो आनंद घ्यावा. आपल्या विविध रूपांनी जो भगवान प्रकट झालेले आहेत, त्या रूपांनी हा आनंद घ्यावा, ही त्याची इच्छा आहे. ते धर्तीवर पण येतात ते कशाला येतात, की परित्राणाय साधूनाम म्हणजे त्या साधूंच्या शरीराचं नुसतं रक्षण नाहीये, त्यांच्या बुद्धीचं संरक्षण करून ती सुसंस्कृत बुद्धी ईश्वराकडे लागणं याकरता ते येतायत. म्हणजे भगवंताला जर काही इच्छा असेल, तर आपली भक्ती या मानवानी करावी म्हणूनच मानव देह दिलेला आहे. बाकी सगळे जे जन्म आहेत, पशुपक्ष्यांचा जो जन्म आहे किंवा इव्हन देवांचा जन्म आहे, या सगळ्या भोगयोनी आहेत. पुण्य करा, स्वर्गात जा, क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणजे पुण्य संपलं की परत भूतलावर या. त्यामुळे त्या योनीत अपेक्षा अशी नाहीये की तुम्ही अ, माझा साक्षात्कार करून घ्याल. पण जेव्हा मनुष्य जन्म दिला, तो मनुष्य जन्म मिळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर तो मनुष्य जन्म मिळतो. त्यावेळी जर ईश्वराचं नामस्मरण घडलं नाही, तर ईश्वर विचार करणार, की तुला दिलाय कशाला? मनुष्य जन्म दिलाय. त्याच्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था केली, राहायला घर दिलंय. तरीही जर नामस्मरण होत नाही, तर तो मोठ्या महाराजांना, सगळ्या संत महात्म्यांना तो सर्वात मोठा अपराध वाटतोय. त्यामुळे बाकी कोणत्या अपराधाची क्षमा मागायसाठी स्तोत्र केलेलं नाहीये मोठ्या महाराजांनी. अपराध सहस्रांनी क्रियन्ते माम अहर्निशा असा श्लोक आहे. म्हणजे सहस्र म्हणजे अनंत अपराध होत असतात. नुसते आपण बोलतो, चालतो तेव्हा पण काही जीव असे असतात ते आपल्या श्वासोच्छवासाच्या ह्याच्यात पण ते जीवजंतूंचा
नाश होत असतो. हे अपराध घडत असतात. पण ते सगळ्या अपराधांचे क्षमा मागायसाठी वेगळी स्तोत्र असतील. पण हे मुद्दामून एकाच अपराधासाठी स्तोत्र जेव्हा केलेलं आहे, तेव्हा तो अपराध किती मोठा आहे, याची जाणीव आपल्याला व्हावी, हे पहिला त्याच्यातला उद्देश आहे. आणि ती जाणीव झाल्यानंतर कोणत्याही अपराधाची आपण क्षमा मागतो किंवा अपराधाचं जे प्रायश्चित्त सांगितलेले आहेत शास्त्रात, वेगवेगळ्या अपराधाची वेगवेगळी प्रायश्चित्त आहेत. पण महाराजांनी देवी भागवतात सांगितलेलं आहे, की ती प्रायश्चित्त जी आहेत, तर एकच अपराध तुम्ही पहिल्या वेळी तो अपराध केला, प्रायश्चित्त घेतलं, त्या अपराधापासून, त्या फलापासून मुक्तता झाली. दुसऱ्या वेळी तोच अपराध केला, प्रायश्चित्त घेतलं, मुक्तता झाली. तिसऱ्या वेळी अपराध केला, मुक्तता झाली. चौथ्या वेळी केला तर प्रायश्चित्त घेऊन सुद्धा मुक्तता नाहीये. प्रायश्चित्ताचाही उपयोग 3 वेळाच होतो. म्हणजे हे अपराधक्षमापण स्तोत्र म्हटलंय, पण ते स्तोत्र म्हणून झाल्यावर पुन्हा तोच अपराध केला, तर काय फायदा? त्यामुळे हे अपराध एखाद्या आपण कोणाला तरी सॉरी म्हणतो किंवा लहानपणी आईने काहीतरी आपण केलं, आईने आपल्याला मारलं किंवा वडिलांनी हे केलं, तर सॉरी मी पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे अपराधाची क्षमा मागताना तो अपराध परत न होऊन देणं, याची कबुली देणं ही एक मिनिमम अपेक्षा असते. तर त्यामुळे अपराध क्षमापण स्तोत्राचं पठण करताना हा अपराध पुन्हा होणार नाही, याची कबुली आपल्याला देता येईल का, याचा विचार केला पाहिजे. आपलं पूर्ण लक्ष नामस्मरणाकडे ठेवता येईल का, याचा आपण विचार केला पाहिजे. बरं, हा हा अपराध मोठा का आहे, तर ते पहिल्याच श्लोकात सांगतायत. आता आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करू, की रसज्ञा वशा तारकम स्वादू लभ्यम. रसज्ञा म्हणजे रस जाणणारी, म्हणजे जीभ. आता आपण जर पाहिलं की अ, आपल्याला अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे अंतःकरण चतुष्टय, आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, आणि मग हा स्थूल देह. म्हणजे सूक्ष्म देहामध्ये काय येतं, तर अंतःकरण चतुष्टय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि प्राण, आपले पंचप्राण, यांनी आपलं सूक्ष्म देह बनतं. तर रसज्ञा म्हणजे जीभ जी आहे, ते एकच असं इंद्रिय दिलेलं आहे देवानी, की ते ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. रसज्ञा म्हणजे रसाचं ज्ञान, चवीचं ज्ञान जिभेने होतं, म्हणून ती ज्ञानेंद्रिय आहे. आणि बोलण्याचं कर्मही जिभेने होतं, म्हणून ती अ, अ, कर्मेंद्रियही आहे. असं एकच इंद्रिय आहे. बाकी सगळ्या इंद्रियांना डोळ्यांनी पाहता येतं, वास नाही घेता येत, किंवा तर कानांनी ऐकता येतं, पण कानांनी वास घेता येत नाहीये. नाकानी वास घेता येतो, पण ऐकता येत नाहीये. म्हणजे बाकी सगळ्या इंद्रियांना एक एक काम आहे, फक्त जिभेलाच 2 कामं दिलेली आहेत. बरं, इथे अ, जिव्हा वगैरे असा का प्रयोग केला नाही, रसज्ञच का केला? कारण तिचं एक काम रसज्ञ आहे आणि ते काम आपण सतत करत राहतो. खायला कधी कमी करतो का? खायला कमी करत नाही. त्यात परत चवीचं पाहिजे. म्हणजे त्याचं रस घेण्याची जी त्याच्यात शक्ती आहे, ती शक्ती जी आहे, ती आपण पुरेपूर वापरतो. परत ती शक्ती इंडिपेंडंट आहे का? म्हणजे गोड पदार्थ लांब आहे, तर त्याची चव जिभेला कळेल का? तर ती कळू शकत नाही. ती जीभ दुसऱ्या इंद्रियावर, कर्मेंद्रियावर अवलंबून आहे. पायाने तिथपर्यंत चालत जायला लागतं, हाताने तो पदार्थ उचलायला लागतो आणि मग तो तोंडात घालायला लागतो. कधी तो पदार्थ जर समजा अ, अ, अक्रोडासारखं काही असेल, तर आता कोणी दातानी तोडत नाही, पण दातानी तोडून फोडून मग तो जिभेने चाखता येतो, किंवा तो चरवण केल्यानंतर मग त्याची चव बाहेर येऊन मग तो जिभेने चाखता येतो. म्हणजे
त्या जिभेचं रसज्ञ हे जे त्याची शक्ती आहे, रसाचं ज्ञान करून घेण्याची शक्ती आहे, ती शक्ती परावलंबी आहे. ती शक्ती ह्या सगळ्या बरं अ, दगड तोंडात घातला किंवा मेटल तोंडात घातलं तर त्याची चव कळते का? तर ती पण कळत नाहीये. म्हणजे त्याचा स्कोप पण लिमिटेड आहे. पण असंही असताना त्याचा आपला पुरेपूर वापर चाललेला आहे. बरं, कर्मेंद्रिय म्हणून जिभेचा वापर आपला कमी चाललेला आहे का? तर नाही. सतत चाललेलं आहे. सगळ्या ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल बोलणं इतकं चाललेलं आहे, की त्याच्यासाठी कोणी आपल्याला उपदेश करायला लागत नाही, की तुला बोलायला पाहिजे. क्वचित कोणी असतील जे अ, अ, बाहेर बोलत नसतील. पण आतल्या आत जेव्हा आपण बोलतो, तेव्हा पण बऱ्याच जणांची ती जीभ हलतेच. म्हणजे ते वाघ इंद्रिय कुठेतरी काम करतच आहे. पण मग हे सगळं होत असताना अ, अपराध काय आहे? तर अपराध म्हणजे गृहीतम कदाचिन्न ते नामनात. बरं, हा मोठा अपराध काय आहे? तर ते रसज्ञ वशा आहे. नाम आहे जे तुझं दत्त, ते नाम दत्त म्हणजे दत्ता तुझं जे नाम आहे, म्हणजे तुझं कोणतं नाम? तर कोणतंही नाम त्याच्यात पण सोय दिलेली आहे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विष्णू सहस्रनाम आहेत. त्याच्याशिवाय दत्ताची 108 नावं आपल्या नित्य उपासना क्रमात आहे. शिवसहस्रनाम, देवी सहस्रनाम, गणपती सहस्रनाम. बरं, विष्णूंचे सहस्रनामापेक्षाही जास्त नावं आहेत. हे सगळं असताना ती पण असं नाहीये की एकच नाव घ्या तुम्ही. कोणतंही घ्यायला तुम्ही मोकळे आहेत. तुझं नाव म्हणजे दत्ता तुझं नाव म्हटल्यावर फक्त दत्त हेच नाव नाही. कोणतंही नाव. तर ते अजून कसं आहे, की रसज्ञ वशा आहे. म्हणजे त्या जिभेनी कोणतीही चव कधीही आपण घेऊ शकत नाही. बरं, चविष्ट पदार्थ आहे, तोंडात टाकला, पण ताप आलेला आहे आणि जिभेला चव नाहीये, तरी ती चव लागू शकत नाही. इतकी डिपेंडन्सी आहे, पण तिकडे भरपूर प्रयत्न आहेत आपले. चव चांगली मिळाली पाहिजे. अ, महाराजांनी प्रवचनात सांगितलंय, की जितम सर्वम जिते रसे म्हणजे सर्व इंद्रियांवर जय कधी झाला म्हणायचा, जेव्हा रसनेंद्रियावर जय मिळवला. कारण चवीची जी इच्छा आहे, ही इतकी मोठी आहे, सर्वात मोठी ती इच्छा आहे. तर ती मिटली का तो जितेंद्रिय झाला. म्हणजे काय? सतत ती जीभ काही ना काही खायला म्हणजे पथ्य जरी असलं, हे जरी असलं, तरी ती खायला मागतेच आहे. चवीचं अ, हा भाग जातच नाहीये. पण त्याला रिस्ट्रिक्शन आहेत. जर डायबिटीज कोणाला झाला, गोड खायची ऐपत आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण गोड खाता येत नाही. हे सगळे रिस्ट्रिक्शन ते चव घेण्यावर आहे. पण तसं नाम घेण्याबद्दल काही रिस्ट्रिक्शन नाहीये. कारण ते लभ्य आहे. आणि त्याच्याही आधी सांगितलंय, वशा आहे म्हणजे कधीही घेऊ शकतो आपण. कधीही नाम घेऊ शकतो, वशा आहे. झोपेतून उठल्या-उठल्या घेऊ शकतो, झोपताना घेऊ शकतो. ज्यांना नामाबद्दल प्रेम निर्माण झालंय, त्यांची तर गोष्ट अशी आहे, की त्यांच्या धनंजय म्हणजे अर्जुनाचं सांगतात, की तो झोपलेला असताना त्याच्या केसातनं पण श्रीकृष्ण नाव येत होतं. किंवा गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे. एक जण त्यांना म्हणतो, की तुम्ही आम्हाला नाम घ्या, नाम घ्या सांगता आणि दिवसभर तुम्ही नुसतं नाम घ्या सांगत असता. तुम्ही कुठे नाव घेता? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, माझा हात कानाला लाव आणि असा हात कानाला लागल्यावर आतून आवाज येतोय. किंवा हरिहरेश्वरचे महाराजांची अ, अ, गोष्ट आहे, की त्यांचे भक्त समोर बसून ऐकत होते. म्हणजे बसलेले, महाराज शांत बसलेले आहेत आणि महाराजांच्या शरीरातून नाम ऐकायला त्यांना मिळालं. तर झोपेतही नाम चालू राहू शकतं किंवा महाराजांनी पुष्पदंतांचं उदाहरण दिलेलं आहे. पुष्पदंत
नी शिवमहिम्न स्तोत्र लिहिलं, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. की पुष्पदंतांनी ते शिवभक्त होते आणि त्यांनी असा विचार केला, की आता आपण श भगवान शंकरांचं नाव घेतोय सगळं ठीक आहे. पण मृत्यूच्या समयी जेव्हा असं म्हणतात, की लक्ष विंचू वृश्चिक दंशाइतकं दुःख होतं, अ, किंवा त्यावेळी शुद्धही राहील की नाही आपल्याला माहिती नाही. तर त्यावेळी आपलं स्मरण राहील की नाही म्हणून त्यांनी एक प्रयोग करून पाहिला. अ, धोतराचं अ, बिया घेतल्या काहीतरी त्यांनी. धोतरा म्हणा हे म्हणजे विषारी आहे आणि आपल्या मुलाला सांगितलं, "मी हे आता घेतो आणि ते घेतल्यानंतर मी जर काही बोललो, तर ते सगळं तू लिहून ठेव." आणि तसं ते घेतल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्राची रचना त्यांनी त्या बेशुद्ध अवस्थेत केलेली आहे. गुंगीच्या अवस्थेत केलेली आहे. तर त्यामुळे झोपेत घेतलं नाही किंवा हे अशा एक्सक्यूजचा उपयोगच नाहीये. इतकं ते म्हणजे वश आहे. कधीही नाव घेऊ शकतो. प्रारब्धांनी बाकी कोणतेही प्रयत्न करायला अडथळे होऊ शकतात. नामस्मरण अशी गोष्ट आहे, की त्याला अडथळा फक्त आपल्या आपली इच्छा नसणं हाच केवळ अडथळा आहे. बाकी जगातली सगळी जी कर्म आहेत, त्याच्याकरता आपल्या प्रारब्धांनी आड येऊ शकतं. याच्याकरता नाम मोठं आहे आणि याच्याकरता कलियुगात ते साधन दिलेलं आहे. कारण कलियुगातल्या जीवांची पापं इतकी मोठी आहेत, की त्यांना बाकी सगळी साधनं करता येतील की नाही? बरं ती करताना ती यथासांग ते कर्म काही घडेना समर्थ म्हणतायत. ती कर्म व्यवस्थित होतील की नाही? कर्म करणाऱ्यांची अ, अ, त्यांचे सांगणाऱ्या ब्राह्मणांचे उच्चार बरोबर होतील की नाही? आपलं लक्ष त्यात राहील की नाही? असे कितीतरी त्याच्यात अंतराय, अडथळे येऊ शकतात. पण नामस्मरण हे नाम हे भगवंतानी असं सांगितलेलं आहे, की त्यात अडथळेच येणार नाहीत. कारण नाम हे मूळ जो शब्द जो सर्वात पहिलं जे अ, मागच्या वेळी आपण पाहिलं, की अ, योगसूत्राच्या शॉर्टमध्ये बघताना तस्य वाचक प्रणवामध्ये, की पंचमहाभूत होण्याच्या आधी त्याच्या तन्मात्रा तयार झाल्या. म्हणजे त्या पंचमहाभूताचे जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द हे आकाशाचं तन्मात्रा आहे. स्पर्श ही वायूची तन्मात्रा आहे. रूप ही तेजाची, रस ही आप म्हणजे जलाची आणि अ, गंध ही पृथ्वीची तन्मात्रा आहे. त्रिगुणातही सर्वात पहिलं शुद्ध सत्वगुण तयार झाला आणि आकाश हे भूत असं आहे, की ते शुद्ध सत्वगुण आहे त्याच्यात. मग पुढे करण झाल्यामुळे त्याच्यात बाकी भूतांचे अवयव आले. पण मूळ जे अपंचीकृत आकाश तत्व आहे, ते शुद्ध सत्वगुण आहे. आणि त्याच्याही तन्मात्रा म्हणजे त्या अ, शब्दापासून आकाश निर्माण झालेलं आहे. असं इतकं ते शुद्ध सात्विक असं ते तो शब्द आहे. तो ईश्वराचं न पहिलं सगुण निराकार असं ते तो ध्वनी आहे. मग तो त्याला ओंकाराचा आकार देऊन तो साकार पहिलं झाला, पण सर्वात आधी तो केवळ ध्वनी आहे. तर त्यामुळे ते शुद्ध सात्विक असं असल्यामुळे त्याच्यात ते सहज आहे. आकाश आपण बघतो सगळीकडेच आकाश आहे. आकाश जसं सगळीकडे आहे, तसा आकाशाचा जी तन्मात्रा जे शब्द आहे, तो सगळीकडे आहे आणि त्यातला जो मूळ जो शब्द आहे नाम, ते सगळीकडे आहे. त्यामुळे ते सहज आहे, लभ्य आहे, पुढे आलेलंच आहे. लभ्यचे 2 अर्थ आहेत, की अ, गुरूंनी दिल्यामुळे किंवा आपल्याला कळल्यामुळे पण लभ्य आहे. पण वश आहे, आपण कधीही घेऊ शकतो. जिभेला वश आहे नाम घेणं. बरं जीभ पण दिलेली आहे. असं नाही की जीभ नाहीये. तर ती नाम घेऊ शकणारी जीभ आहे, त्याला कधीही नाम घेता येतं, असं ते वश आहे. बरं वश असलेल्या सगळ्याच गोष्टी आपण करत नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी आहेत त्याच गोष्टी आपण करतो. म्हणजे आता जिभेला काहीही बोलता येतं म्हणून समजा
पोलिसाला जाऊन आपण शिवी घातली, तर ते आपण करत नाही कारण ते आपल्या हिताच्या विरुद्ध जातं. तर हे वश पण आहे आणि नाम तारक आहे. आपण अ, मागच्या वेळी जे मागच्या 2 अ, कक्षांमध्ये आपण जय तत्वज्ञान निदानचा अर्थ बघताना तारक तत्सत ब्रह्मार्पणाचा अर्थ बघितला, की ते परब्रह्म तत्सत रूपाने जे दाखवलेलं आहे, ते सच्चिदानंद नुसतं म्हटलं, तर त्यात आपल्याला त्याची जवळीक वाटायसारखं काही आहे की नाही किंवा आपल्याला त्याचा लाभ कसा होईल किंवा त्याची आपण प्रार्थना करतोय, जय तत्वज्ञान त्याचा जय जयकार करतोय. त्याचा फायदा काय? तर फायदा असा आहे की ते तारक तत्व आहे. तर तसं इथे ह्या नामाला तारक म्हटलेलं आहे. तारकम स्वादुलभ्यम. म्हणजेच याचा अर्थ काय? तस्य वाचक प्रणवा म्हणजे हे नाम हेच सच्चिदानंद रूप आहे. नाम हेच परब्रह्म आहे आणि तेच परब्रह्म असल्यामुळे त्याचा संग झाला की ते या भवसागरातनं तारणारं आहे. फक्त आपली तशी भूमिका असायला पाहिजे. आणि एवढं सगळं कळून सुद्धा ती भूमिका राहत नाही. तारक आहे मला माहिती आहे. तरी ती तरी माझं नाम घेतलं जात नाही. हा इथे एक भूमिका सांगितलेली आहे मोठ्या महाराजांनी. तर हे तारक आहे आणि ते तारक असून आता कोणी यात कधी अशी शंका विचारू शकतात, की गीतेमध्ये म्हटलेलं आहे, "स्वल्पमप्यस्य धर्मस्य तारतो महदो भयात." मग आता मी घेतलं समजा एक माळ जप केला, झालं ना त्याने मी अ, तरुण का नाही जात? किंवा कबीरजींचं आपण मागे उदाहरण घेतलं, की ते अ, समाधी अवस्थेत गेलेले आहेत आणि तेवढ्यात एक जण काहीतरी अडचण घेऊन आला. कबीरांच्या जी पत्नी कबीरांची आहे, तिने विचार केला, की कोणीही काही अ, अडचण सांगितली, संकट सांगितलं, की कबीरजी काय सांगतात, राम नाम घ्या. तर आपणही तेच सांगावं. तर ती सांगते, "तू 3दा राम नाम घे, तुझं संकट दूर होईल." तो परत जातो. कबीरजी समाधीतनं जागृत अवस्थेत येतात. तेव्हा ती म्हणते, "असा-असा एक आलेला, असं-असं संकट होतं." तर म्हणाले, "मग?" तर म्हणाले, "मी सांगितलं त्यांना 3दा राम नाम घे." तर चिडतात कबीरजी. म्हणतात, "तुला काही कळतं की नाही? रामनामाचा अपमान करतेस? 3दा कशाला घ्यायला पाहिजे? एकदा रामाचं नाव घेतलं, तरी ते संकट दूर झालं असतं." म्हणजे एवढी त्या नामात शक्ती आहे. पण ती नामाची शक्ती ती कार्यरत केव्हा होते? जेव्हा त्याच्यावर तसाच विश्वास असेल तर. एका माणसाची गोष्ट सांगतात. तो म्हणजे गुरुसेवा तो भरपूर करत असतो आणि एकदा त्याला अ, काहीतरी समुद्राचा भाग पार करून पलीकडे जायचं असतं. तर तो गुरुजींना सांगतो, की मला पलीकडे जायचंय, कसं जावं? गुरुजी म्हणतात, "एका कागदावर मी तुला एक मंत्र या कागदावर लिहून देतो. तो कनवटीला बांध आणि जा चालत पाण्यावर." तर ह्याचा एकदम विश्वास गुरुजींनी सांगितलंय. तो कागद फक्त एक पथ्य आहे म्हणे, की तो कागद उघडून बघायचा नाही. हा घेतो कागद पुडी बांधलेली कनवटीला बांधतो आणि मोठ्या विश्वासाने पाण्यावर चालायला सुरुवात करतो आणि चालता येतं त्याला. चालतोय, चालतोय, खूप आतपर्यंत जातो आणि मग ते कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो म्हणतो, "एवढा काय पॉवरफुल मंत्र असेल, की पाण्यावर चालता येतंय. बरं माझं काही उपासना वगैरे काही नाही. म्हणजे सगळी ती मंत्राची शक्ती आहे. तर काय मंत्र असेल पाहूया तरी, पाहूया तरी." शेवटी न राहून तो ते कागद घेतो, उघडतो. त्यात लिहिलेलं असतं ना, म्हणतो, "अरेच्चा एवढंच आहे." एवढं म्हणतो आणि तिथल्या तिथे तो पाण्याच्या आत जातो. कारण काय झालंय, राम म्हटल्याने काय होतंय? राम म्हटल्याने काय होतंय असं म्हटल्यावर होतच नाही काही. राम म्हटल्यानेच सगळं होतंय म्हटल्यावर मग सगळं होतंय. ही त्या श्रद्धेची शक्ती आहे.
श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया, भगवान सांगतायत गीतेमध्ये. म्हणजे त्याच्या आधी भगवान असं सांगतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. म्हणजे अ, अ, जे शब्दे परेच निष्णात, म्हणजे शब्दज्ञानात आणि त्याच्या ऍक्च्युअल अनुभवात निष्णात असलेले सद्गुरूंकडे जावं, त्यांना प्रणिपात करावा. प्रणिपात म्हणजे वरकरणी नुसता नमस्कार नाही, पूर्ण शरणागती. आणि त्यांची सेवा कशी करावी, कशी परिप्रश्नेनं. म्हणजे त्यांनी सांगितलेलं किंवा वेदात सांगितलेलं ज्ञान, परिप्रश्न म्हणजे जे सांगितलंय त्याच्यावर परत प्रश्न करणं, हा परिप्रश्न. आणि त्यांनी जे ज्ञानचा उपदेश करतील त्यांनी तत्वदर्शी होईल. पण त्याच्यासाठी पथ्य काय सांगितलंय? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया. गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावर जर दृढ श्रद्धा असेल तर गुरूंनी तत्वमसी सांगितल्या सांगितल्या ज्ञानाचा अनुभव आहे, हा उत्तम अधिकारी आहे. तर उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण असं आहे, साधन चतुष्टय वगैरे ही सगळी लक्षणं आहेत, पण त्याच्याही पेक्षा आंतरिक जे सर्वात श्रेष्ठ लक्षण आहे ती म्हणजे श्रद्धा. आणि सर्वात मोठा दोष जो आहे तो संशय. संशयात्मा विनश्यती भगवान म्हणतात. म्हणजे तुम्हाला सगळं ज्ञान आहे, सगळी तुमची उपासना चालू असते आहे. समजा रोज 100-200 काय 300 माळा जप तुमचा होत असेल, पण ह्यानी देव भेटेल का असा नुसता एकदा प्रश्न आला की गेलं ते. त्याचा उपयोग होणार नाही असा अर्थ नाही, पण तो संशय हा ईश्वर आणि आपल्यातला पडदा आहे आणि श्रद्धा हा ईश्वर आणि आपल्यातला ब्रिज आहे. तर त्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञानम. तर ते फक्त राम लिहिलेलं बघून त्याची जी सहज आहे ना, सोपं आहे, त्यामुळे ती कमी झाली. कलियुगाची लक्षणं भागवतात सांगताना हेही लक्षण सांगितलंय की असं डोंगरात कड्या कोपऱ्यात कोणतं स्थान असेल तर त्याला तीर्थस्थान म्हणून जास्त महत्व येईल. आता वाडी, गाणगापूर ही आपल्या संप्रदायाची दत्तस्थानं ही आहेत. तिकडे जाऊन उपासना करावी, हे करावी महाराजांनी सांगितलेलं आहे. पण तरीही आपल्याला एक, म्हणजे तीर्थस्थानाला जाऊ नये या दृष्टीने नाही, एक सांगतोय की अ, वैष्णव देवी आहे किंवा हे आहे असं उंचावर आहे, जायला कठीण आहे म्हटल्यावर कुठे ना कुठेतरी त्याचं महत्व जास्त वाटतं की नाही मनात. कुठे ना कुठेतरी वाटतं. ठीक आहे, आपल्याला कमी वाटेल, पण ओव्हरऑल जे बघितलं तर जिकडे जास्त लोक जात आहेत हे बघून तिकडे माणसं जातात. कलियुगाच्या लक्षणात हे सांगितलेलं आहे की कठीण जागी जर स्थान असेल तर त्याला जास्त महत्व प्राप्त होईल. तसं अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात, तसंही नामाबद्दल झालेलं आहे. त्यांनी बघितलं, अरे नुसतं नाम. त्या माणसाने म्हणजे सुरुवातीला त्याचा एवढा मोठा विश्वास आहे की गुरूंनी काहीतरी मंत्र दिलाय, म्हणजे अश्रद्धा नाहीये त्याच्या मनात. त्यांनी गुरुनी मंत्र दिलाय आणि त्या विश्वासाने तो चालायला सुरुवात केलीये. जर तो श्रद्धावान नसता तर म्हणाला, "काय असं काय होतं काय? पाण्यावरनं थोडीच चालता येतंय." किंवा दुसरा असा म्हटला असता, की आहे पाण्यावरनं गुरुच्या कृपेने चालता येईल, पण माझी थोडीच तेवढी तयारी आहे की गुरुची कृपा व्हावी. म्हणजे कोणत्याही याने तो संशयात येऊ शकतो. तो न येता तो गेलेला आहे. पण तरी ते नाम बघितलं, नुसतं राम लिहिलंय आणि बुडालेलं आहे. तर हे होतं अतिपरिचयात. म्हणजे पाणी, आपण मागच्या वेळी पाण्याचं उदाहरण घेतलं. पाणीचा स्वाद आपल्याला लागत नाही, अ, कारण अतिपरिचय झालेला आहे. एखाद्या वाळवंटात
पाण्याशिवाय दिवसभर काढल्यानंतर ते पाणी इतकं छान लागेल. तर हे झालेलं आहे. हेच भगवंताच्या नामाबद्दल झालेलं आहे. तर म्हणून हे सांगतायत, एक तर रसज्ञावश आहे, तारकम आहे. म्हणजे ह्या गोष्टीत अ, जसं नुसत्या सागराचं उदाहरण दिलं, पण भवसागर तरुण नेणारं हे नाम आहे. पण तरीही ती कुठेतरी शंका राहते. म्हणून मागे पण आपण बघितलं, की बाकी स्तोत्रपठण आहे किंवा प्रवचन वाचन आहे, आपण हे डिस्कस करणं आहे, हे सगळं कशाकरता आहे? हे सगळं एवढ्याच करता आहे, की ईश्वरावर, त्याच्या नामावर, त्याच्या गुणावर, त्याच्या कथावर आपली श्रद्धा वाढावी. ह्याच्याकरताच हा सगळा प्रपंच आहे. जर 24 तास नाम ज्याचं होत असेल, त्याला बाकी काही करायची आवश्यकताच नाही. पण ज्याचं 24 तास नाम चालू आहे, तो म्हणतो, की माझं काहीच नाम घेऊन झालं नाही आणि म्हणून मला क्षमा कर. असे महात्मे सुद्धा हे मागतायत, तर आपल्याला तर किती करायला पाहिजे क्षमा मागतायत. तर म्हणून ते तारक तर आहेच. संसार सागरातून तारणारं आहे. पण ते संसार सागरातून तारणारं असताना मनात जर संशय आला, की अरे नुसतं नाम घेऊन काय येणार आहे? तर बुडाला तो माणूस. हा त्या कथेतलाही मतितार्थ आहे. तर तारक आहे. बरं तारक असलं, आता समजा एखादं औषध कडू आहे, त्याने आपण बरं होणार माहिती आहे, पण ते कडू आहे म्हणून घेतलं जात नाही. तर इथे तोही संबंध नाहीये. गोड आहे ईश्वराचं नाव. आपण जर कधी पाहिलं, हा बहुतेक सगळ्यांना अनुभव येतो, की समजा शास्त्रोक्त पद्धतीने वेद पठण चालू असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी वेदपठण सुरू झाल्यावर आपल्याला अंगावर रोमांच येतात आणि ती एनर्जी जाणवते. किंवा दिगंबराची धून आपण अनुभव घेतलेला आहे. धून सगळे मिळून धून करतात तेव्हा. म्हणजे असं नाहीये की आपल्याला त्याची गोडी कळलेली नाहीये. गोड आहे ते नाव. नाव घेतल्यावर तोंड कडवट होतं का? तर नाही होतंय. मनाला दुःख होतंय का? तर नाही होतंय. कधी-कधी जो कंटाळा येतो, कधी-कधी तो हे येतो, त्याचं कारण म्हणजे आपलेच अपराध आहेत. आपलीच पूर्वीची राजसिक, तामसिक जी कर्म आहेत, तो तमोगुण जो आहे, तो निद्रा, आलस्य आणि प्रमाद हे 3 दोष तमोगुण आणतो. निद्रा आणतो, आळस येतो आणि प्रमाद येतो. प्रमाद म्हणजे ज्या गोष्टीचा काही उपयोग नाही त्याच्यात वेळ घालवणं. म्हणजे जपायला बसलेलो आहे तेवढ्यात मोबाईलमध्ये WhatsApp बघतो. हे कधी ना कधी आपल्याबद्दल होतच ते. आता गरज नाहीये तेव्हा बघायची. बरं त्यात परत मन काय हे करतंय, की नाही, नाही ते मी महाराजांच्या ग्रुपमध्ये काय आहे ते बघतोय म्हणून. गरज नाहीये. जपायला बसताय जप करा. तर हे होतं. तर त्यामुळे क्षमा मागितलेली आहे, की ते गोड नाव आहे, तारक आहे, रसज्ञेला माझ्या वश आहे. बरं, एखाद्याला नाम माहितीच नाहीये, नाम घ्यायचं असतं माहित नाही. समजा आफ्रिकेत कोणतरी जन्माला आलेला जीव आहे. त्याला बिचारा माहितीच नाही, की असं नामस्मरण करायचं असतं. दुसऱ्या धर्मातलं कोणतरी हे आहे. बहुतेक सगळ्या जन्मात नामाचं महत्व आहे म्हणा, पण तरी असं एखाद्याला माहितीच नाहीये हे घ्यायचं. तर तसं पण नाहीये. ते मिळालेलं आहे नाव, म्हणजे कळलेलं तरी आहे. आणि जर गुरूंकडनं मिळालं असेल तर त्याच्या इतकं लभ्य तर काही नाही. आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचं महाराजांनी केलेल्या अर्थावर जेव्हा मनन केलं, त्यात शेवटच्या दिगंबरामध्ये जे दिगंबराचा अर्थ आलेला आहे, की दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वं ब्रह्म काम क्रोध ग्रसितम माल्लभ तथैव झटती वह. ती प्रार्थना केलेली आहे, की जो तू अंतर्यामी, पहिला दिगंबराचा अर्थ अंतर्यामी आहेस. दुसऱ्या दिगंबराचा अर्थ सर्वव्यापी रूपाने तू आहेस. श्रीपाद वल्लभचा अर्थ भक्ताच्या काजाकरता सगुण रूप घेऊन आलेला आहे.
त्या तुझा कामक्रोध ग्रसित मी आहे, तर मला तुझा तू माल लभ, मला तू लाभ म्हणजे मला भेट, मला तुझी प्राप्ती होऊन दे. तर ती प्राप्ती होऊन दे या प्रार्थना करायच्या आधीच त्या मंत्रानेच प्राप्ती दिलेली आहे, कारण ते मंत्ररूप ते स्वतः आहेत. पहिला दिगंबराही तेच आहेत, दुसरा दिगंबराही तेच आहे, श्रीपाद वल्लभही तेच आहेत आणि शेवटचा दिगंबराही तेच आहेत. आणि त्यांना ते नुसतं त्यांचं वर्णन नाहीये, तस्य वाचक प्रणवा म्हणजे नुसतं त्याचं ठेवलेलं नाव प्रणव एवढाच त्याचा अर्थ नाहीये, तत्स्वरूपही तो आहे. तर असं असताना तो लाभलेला आहे आपल्याला, आणि त्यात जर गुरूंकडनं लाभलेला असेल तर तो अजून आपला अपराध मोठा आहे, की ते गुरूंकडनं मिळालेलं आहे तुझं नाव, तरी म्हणजे जिभेच्या ज्या कार्यात जीभ जास्त प्रवीण आहे, कोणत्या कार्यात जास्त प्रवीण आहे? बोलण्यात. रसज्ञात जीभ प्रवीण जास्त का नाहीये? कारण त्याच्यात बरेच फॅक्टर येतात, डिपेंडन्सी आहे. पण तसं नसणारी जी जिभेची क्वालिटी आहे, त्या जिभेच्या क्वालिटीला म्हणजे वश आहे, कधीही नाम घेणं वश आहे. ते तारक आहे हे कळलेलं आहे. ते गोड आहे. गोड तुझे नाव, गोड तुझे रूप म्हणतो आपण. गोड आहे कळलेलं आहे. आपल्याला मिळालेलं आहे नाव. तरीही मी नाव घेत नाहीये. तरीही मी नाव घेत नाहीये. म्हणून क्षमस्वापराधम, क्षमस्वापराधम, क्षमस्वापराधम प्रभो क्लीन चित्त. तीनदा मागितलेलं आहे. एकदा फक्त नाही. एकदा क्षमस्वापराधम प्रभो क्लीन चित्त नाहीये. तीनदा म्हणतायत ते. पुन्हा पुन्हा म्हणजे अ, इतका तो अपराध झालेला आहे. आता पुन्हा पुन्हा का मागितलंय याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. एकदाच क्षमस्व अपराधम, अगदी खूप मनापासून मी म्हणतो क्षमस्व अपराधम, मग तीनदा म्हणायची गरज नाही का? तर हे तीनदा म्हटलेलं आहे म्हणजे काय? संस्कृत भाषेतही, आता बाकी भाषेत कसं आहे, एक वचन आणि अनेक वचन असे दोनच भाग आहेत. संस्कृत भाषेत एक वचन, द्विवचन आणि मग अनेक वचन आहे. तर त्यामुळे तीनदा घेतलं गेल्यावर ते अनेक झालं. द्वि नाही झालं. एक किंवा नाही झालं. तीनदा घेतलेलं आहे. आणि हे का तीनदा घेतलंय? कारण ते दत्तनाम संकीर्तनाच्या याच्यात आलंय ना का, ते श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात मन काहीतरी, म्हणजे याच्यात काहीतरी शेवटच्या याच्यात गडबड होऊ शकते. पण म्हणजे काय, प्रत्येक गणिक नाव घेतलं गेलं पाहिजे. जो अजपाजप सांगितलेला आहे, म्हणजे देवानी सोय इतकी करून ठेवलेली आहे, की नुसतं श्वासाकडे लक्ष देऊन तो, म्हणजे जप होतोय तो नुसतं ऐका तरी निदान. श्वास घेताना सो ध्वनी होतो, सोडताना ध्वनी होतो. त्याच्याकडे जरी लक्ष दिलं तर त्याला अजपाजप म्हणतात. कारण तिथे मी जप करतो ही जाणीव पण नाहीये, इतका तो जप आपल्याला इनबिल्ट दिलेला आहे. आपण मोबाईल किंवा लॅपटॉप घेतला नवीन, तर त्याच्यात काही सॉफ्टवेअर इनबिल्ट असतात ना, तसं हे इनबिल्ट सॉफ्टवेअर जपाचं दिलेलं आहे. तो जप ऍक्च्युली सतत सतत चालू आहे, पण लक्ष नाहीये आपलं. आणि ते लक्ष नाहीये त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होत नाहीये. तर तसं ते, म्हणजे प्रत्येक श्वासाला अपराध झालेला आहे. प्रत्येक निश्वासाला आपला अपराध झालेला आहे. प्रत्येक क्षणाला आपला अपराध झालेला आहे. कारण प्रत्येक क्षणाला नाव घेता येणारी उदाहरणं आहेत. हे पुढच्या प्रत्येक स्टेजचं वर्णन करताना आपण महाराजांच्या प्रवचनात वाचलं. एक वाडीला 94 साली महाराजांचं नारायण स्वामींच्या मंदिरात जे प्रवचन झालेलं, तेव्हा त्यांनी क्षमस्व अपराधमवर प्रवचन केलंय आणि त्याच्याबरोबर नारायण स्वामींचं चरित्र असं एकत्र त्यांनी हे केलेलं. तर त्यातही त्यांनी हेच सांगितलं, की तो अपराध कसं आहे, की समजा एखादा गोष्ट कोणालाच शक्य नाहीये, तर तो अपराध धरता नाही येणार ना, की तुम्ही म्हणता नाम घ्या, पण असं कोण घेतंय?
नाम. आता तो तो विषय पुढे पाहू, कारण त्या 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 कंडिशन जेव्हा येतील तेव्हा ते सांगणं जास्त रिलेव्हंट ठरेल. तर आता ह्या श्लोकात काय झालं, की रसज्ञेनी वश असलेलं, तारक असलेलं, गोड असलेलं, लभ्य म्हणजे ऑलरेडी मिळालेलं नाव आहे, ते घेतलं गेलं नाही. म्हणून मला क्षमा करा. परत क्षमा करा का? कारण पुन्हा पुन्हा घेतलं गेलं नाही. ज्या कोणत्याही क्षणी माझ्याकडनं नाम घेतलेलं गेलेलं नाहीये, त्या क्षणी तो अपराध आहे. त्यामुळे किती मोजणार किती अपराध? तीनदा म्हटलेलं आहे म्हणजे काय? नाहीतर नुसतंच लाख वेळा नुसतं क्षमस्वापराधम म्हणायची वेळ येईल. कारण प्रत्येक क्षणी घेतलं गेलेलं नाहीये. आणि ते तसं घेतलं जावं म्हणून संत महात्मे काय मागतात? तुकाराम महाराजांनी मागितलंय, "ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा." तुझी आठवण हे महाराजांनी सांगितलेलं आहे प्रवचन, की तुझी आठवण व्हावी ही प्रार्थना करत नाही. कारण दिवसातनं 3दा आठवण झाली तरी देवाची आठवण तुम्हाला आहे ना? हो, हो आहे. आता 3दा तर झालं दिवसातनंच म्हणून. सकाळी असंच ऑफिसला जाताना अंघोळ करून आल्यावर टॉवेलवर नमस्कार करून कपडे बदलून मी ऑफिसला गेलो. ते नमस्कार करताना झाली ना आठवण. त्यामुळे तुझी आठवण राहून दे हे मागत नाहीयेत महात्मे. तर तुकाराम महाराज काय मागतायत? "ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा." विसरच होऊ देऊ नको. म्हणजे पुन्हा आठवण व्हावी म्हटलं, तर विसरलं तर आठवण होणार ना. तर त्यामुळे तुझा विसरच होऊ नये म्हणजे सतत स्मरण मागतायत. कोण मागतायत? की ज्यांना ऍक्च्युअली स्मरण आहे. भक्तीची पराकाष्ठा काय आहे? आपण ते भावासक्ती बघतानाही थोडंसं ते पाहिलं, की गोपींना भगवान समोर दिसतायत, कृष्ण समोर दिसतानाही त्याच्या विरहाची जाणीव व्हायची. इतकं ते प्रेम आहे. कारण ते समोर त्या रूपाचं दर्शन होतंय, स्पर्श करता येतोय. त्यावेळीही ते कमी वाटणं हा विरह आहे. इतका तो त्यांचं प्रेम आहे, की ते कमी वाटतंय आणि तोही त्यांना विरह वाटतोय. बरं म्हणून पूर्ण त्याच्यात मिसळून गेलं तर एकरूपत्वात तो प्रेमाचा आदान-प्रदान नाहीये. त्यामुळे कृष्ण जेव्हा द्वारकेला मथुरेला गेले, त्याच्यानंतर गोपींची अवस्था असं आहे, की इकडे पाहतायत इथे कृष्ण उभा राहिलेला, इथे त्यांनी ही लीला केलेली आणि त्या विरहात इतकं त्यांना ते दुःख होतंय, की ते बेशुद्ध पडतायत. बेशुद्ध म्हणजे खरं तर ते समाधी अवस्थेत जातायत. पण ती समाधी अवस्था त्यांची टिकू शकत नाहीये, इतकं मोठं प्रेम आहे. आता ती टिकू शकत नाही म्हणजे ते समाधीतनं खाली उतरत नाहीयेत. ते समाधीच्या पलीकडच्या पराभक्तीत जाऊन परत त्या जागृत होतायत आणि पुन्हा त्या ईश्वराचं स्मरण करतायत. काम चाललेलं आहे. पण त्यांचं स्मरण इतकं मोठं आहे, की महाराज सांगतात म्हणजे भागवतात आलंय, की सगळ्या दिशांचं अमंगल त्याच्यामुळे दूर होतंय. तर असं हे नाम आहे आणि हे माझ्याकडनं घेतलं गेलं नाही. म्हणून क्षमस्व अपराधन म्हटलंय आणि प्रभो क्लिन्न चित्त म्हणजे तुम्ही कृपा करणारे आहात, दया करणारे तुम्ही आहात, प्रभू आहात. म्हणजे सगळ्यावर तुमची सत्ता आहे आणि दयाळू तुम्ही आहात म्हणून तुम्ही अ, मला क्षमा करा हे मागतायत मागतायत मोठे महाराज. आता क्षमा करा हे मागितलं, पण त्याच्याबरोबर ते नाम का घेतलं नाही हेही सांगतायत थोडंसं. तर वियोनंतरे दैव दाढ्यात विभो प्राग गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त क्षमस्व अपराधम क्षमस्व अपराध. म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यात आता पुढे पुढे एक एक स्टेज साठी क्षमा मागितलेली आहे. पहिल्यांदा म्हणजे दैवानी वेगवेगळ्या जन्मात गेलो त्याच्यामुळे नाम घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर मया मातृगर्भ स्थितीप्राप्त कष्टात गृहीतम कदाचिन्न ते म्हणजे मातेच्या गर्भात असताना नाम घेतलं नाही. जन्म झाल्यावर मया जात मात्रेनं तेव्हा घेतलं नाही. बालक असताना घेतलं नाही. तरुण असताना घेतलं नाही. स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियनं म्हातारपणी घेतलं नाही. हे सगळं वेगवेगळ्या स्टेजला घेतलं नाही हे जेव्हा सांगितलंय, तर त्याच्याबरोबर
अ, त्याची कारणंही मोठ्या महाराजांनी सांगितलेली आहेत. तर आता दुसऱ्या ह्याच्यापर्यंत जायच्या आधी कोणाला काही याच्यातलं विचारायचंय का? काही शंका किंवा काही विचारायचं? हे कदाचित कधीतरी पुढे जाऊन परत मागचं काही आठवलं किंवा सांगायचं राहिलं गेलं तर परत मागे जाऊन आपल्याला बघता येईल. काही हरकत नाही. हां. आता यातला पहिला श्लोक जर आपल्याला नीट कळला, तर त्याची पुढची सगळे श्लोक ची आपल्याला म्हणजे संगत लागत जाते. भगवंताकडे आता पहिल्यांदा तर आपल्याला क्षमा मागायची गरज आहे, हे तर आलं याच्यात. पण ती क्षमा आपण का मागतो? क्षमा मागतो कारण क्षमा करावी म्हणून मागतो. म्हणजे क्षमा केल्यानंतर काय होतं? क्षमा केल्यानंतर जे ईश्वराकडनं आपल्याला मिळतंय, मिळणं अपेक्षित आहे, ते मिळतं. त्यांनी जर क्षमा नाही केली, तर काय होईल? हा पण याच्यात विचार झाला पाहिजे. म्हणजे कधी-कधी असं होतं, "हां, मी चुकलो, सॉरी." म्हणजे झालं, मी क्षमा मागायचं मागून टाकलं. ह्याचा काही उपयोग नाहीये. आपण जी क्षमा मागितलेली आहे, ती पुढेपर्यंत पोहोचलीये का? आणि त्यांनी आपल्याला क्षमा केलीये का? की नाही केली? तर तितकी मनापासून क्षमा मागितली गेली पाहिजे, की समोरच्यानी खरंच क्षमा केलीये हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि तो जोपर्यंत क्षमा करत नाहीये, तोपर्यंत हे पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा मागितलं गेलेलं आहे. आणि अ, अ, याच्यात विशेष म्हणजे शेवटचे जे 2 श्लोक आहेत म्हणजे थर्ड लास्ट त्याच्यात आत्तापर्यंत क्षमा मागून तरी जर तू क्षमा करणार नसशील, तर देवालाही थोडीशी काहीतरी जाणीव करून दिले. ते पण आपण नंतर पाहू. पण आता "वियो नंतरे दैव दाड्यात विभो" म्हणजे दैव दाड्यात विभो प्राक गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. जे दैवानी आता दैव म्हणजे काय याचा पण विचार केला पाहिजे. दैव हे काही रँडम नाहीये. दैव याचा अर्थ ही प्रयत्न आहे. प्रारब्ध याचा अर्थही प्रयत्न आहे. फक्त त्याचा काळ वेगवेगळा आहे. पूर्वकाली केलेलं जे कर्म आहे, कर्म आपण करत असतो तेव्हा म्हणतात त्याला क्रियमाण कर्म म्हणजे ते चालू आहे कर्म करणं. एकदा कर्म करून संपलं, की ते झालं संचित कर्म म्हणजे साठलेलं कर्म. आणि ते फळ द्यायला लागलं, की त्याला प्रारब्ध म्हणतात. त्यामुळे दैव हा शब्द आहे, त्या दैव शब्दात संचित आणि प्रारब्ध या दोन्ही कर्माच्या स्टेजचा अंतर्भाव आहे. म्हणजे माझं जसं दैव असेल तसं होईल, माझं जसं नशीब असेल तसं होईल. तर ते नशीब म्हणजे काय? आपली पूर्वी केलेली जी कर्म आहेत, ती त्यातली संचित आहेत आणि काही प्र भोग द्यायला सुरुवात केलेली आहेत. त्या कर्माप्रमाणे विपाकाप्रमाणे जे काय व्हायचं ते होईल. त्यामुळे नशीब आणि हे काय रँडम गोष्टी नाहीयेत. ते आपलीच कर्म आहेत. आपलेच प्रयत्न आहेत. जर आपण दुःखी आहोत, तर ते दुःखी होण्यासाठी आपले प्रयत्न झालेले आहेत. जर आपण व्यवहारात सुखी आहोत, तर ते सुख मिळवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. स्वर्गलोक जर मिळाला आहे, तर त्याच्याकरता प्रयत्न झालेले आहेत. आणि तेही क्लेशात धरलं गेलेलं आहे. हां, करिश्मा विचार? हां, बोल, बोल. हां, हां. हे दोन्हींसाठी आहे. पापम म्हणजे सगळी पापं आली त्याची. तापहर म्हणजे ताप ऑलरेडी व्हायला सुरुवात झाली म्हणजे प्रारब्धाचं हरण कर म्हटल्यासारखं आहे. प्रारब्धाचे भोग कमी कर. व्याधी, व्याधी झालेली आहे तेव्हाच त्याचं हरण कर आहे ना. आणि पुढे व्याधी होऊ नये हे म्हणजे संचित.
च हरणकर झालं. त्यामुळे हे संचित आणि त्याच्यानंतर जे पुढे मागितलेलं भीतीम क्लेशम त्वम हराशुत्व. क्लेशाचं हरण कर म्हटल्यावर तिथे क्रियमाण पण घालवून टाक सांगितलेलं आहे. म्हणजे क्लेश म्हणजे काय आहे? तर क्लेश म्हणजे ईश्वर स्वरूपापासून लांब जाणं हा क्लेश आहे. तर त्याच्यापासून हरण कर म्हणजे आपली कर्मच होताना शुद्ध झाली, निष्काम कर्म झालं. म्हणजे पापम तापम व्याधी मान खूप छान प्रश्न विचारलास करिश्मा, म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे की पापम तापम व्याधी मारीम च दैन्यम भीतीम क्लेशम तो महाराशुत्व धन्यम. हे जे मागितलंय तर ह्यांनी क्रियमाण कर्म सुधारली, म्हणजे याच्या पुढे जी क्रियमाण कर्म होतील त्याच्यात अ, अ, त्याचा सुधार झाला, त्याच्यात क्लेश नाही राहिले, ईश्वरापासून बाजूलाच आपण नाही गेलो, तर जाता येता खाता पिता हृदयी भगवत स्मरण करता अकर्मता कर्माची, हे मोठ्या महाराजांनी दत्त महात्म्यात सांगितले त्याप्रमाणे स्मरण भक्तीचं महात्म्य सांगताना नवविधा भक्तीमध्ये. तर ईश्वर स्मरणानी आपण जेव्हा कोणतंही काम करतो तर ते अकर्मच झालं. तर म्हणजे क्लेश जर गेले म्हणजेच काय, ईश्वर स्वरूपाशी आपण संलग्न झालं म्हणजे क्रियमाणही सुधारलं, आणि पाप ताप गेले म्हणजे संचित आणि प्रारब्धही गेलेलं आहे. त्यामुळे तिन्ही स्टेजची अ, जे दुरित आहेत ते सगळं या पापम तापमनी दूर झालेलं आहे. आणि तेच नाम घेण्याने तेच होतंय की नाम घेणं म्हणजे ते क्लेशरहितच अवस्था आहे खरं म्हटलं तर. कारण ईश्वराशी संग आहे, आपल्याला आज तो जाणवत नसेल पण त्या नामाचा संग म्हणजे त्या सच्चिदानंद परब्रह्माचा संग आहे. जसं महाराज हे आपल्याला शाब्दिक तरी कळलेलं आहे की पूर्ण ब्रह्म पूर्णावतार आहेत, त्यांच्याशी बोलताना आपल्याला ती जाणीव आहे, तेव्हा ते परब्रह्माशीच आपण संलग्न तेव्हा राहिलेलो आहोत. तसं या घेताना त्या परब्रह्माशी आपण संलग्न राहतो. तर त्यामुळे त्यावेळीचे जे कर्म आहे, नाम घेता घेता झालेलं जे कर्म आहे ते अकर्मता कर्माची म्हटलंय, म्हणजे ते अकर्म झालं. अ, या ते गोरा कुंभारांच्या याच्यातलं पद आहे नाही का की देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझेच रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. म्हणजे एकदा तुझं रूप माझ्या चित्तात आहे आणि मुखात नाम आहे, मग देहाने प्रपंचाचं काम करत राहिलं तर त्यांनी काही फरक पडत नाहीये. तर ते आहे. खूप चांगला प्रश्न विचारलास करिश्मा. तर असं हा हा हरकत नाही. मी परत एकदा सांगतो, कारण हे परत एकदा ऐकलं तरी काही हरकत नाही, की आता तुला क्लिअर आहे आवाज? आता ऐकू येत आहे ना करिश्मा? नाही, पण आता येतंय का ऐकू? हा. तर पापम तापम मध्ये संचित केलेली पाप जावीत, म्हणजे त्याचं फळ मिळायला सुरुवात झाली असेल नसेल तरी ती जावीत. म्हणजे संचित आणि तापम व्याधी 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 आधी म्हणजे ते प्रारब्धाचं फळ मिळायला कर्माचं फळ मिळायला सुरुवात झालेली आहे, ताप होतोय, किंवा व्याधी झालेल्या आहेत म्हणजे प्रारब्ध, म्हणजे संचित आणि प्रारब्ध हे गेलं. आणि हा भीतीम क्लेशम तो महाराष्ट्रत्वजन्य, क्लेशाचं हरण झालं म्हणजे काय झालं की ईश्वरापासून बाजूला नेणारच काही राहिलं नाही, म्हणजे ईश्वराशी मी संलग्न झालो, म्हणजे क्रियमाण पण सुधारलं. त्याच्यानंतर जी कर्म होतील ती ईश्वर स्मरणासकट जर झाली तर ती मोठ्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अकर्मता कर्माची, अकर्म झालेलं आहे ते. म्हणजेच ईश्वरात हे पापम तापम या मागण्यात तुमची क्रियमाण, अ, त्याच्यानंतर संचित आणि प्रारब्ध तिन्हीचाही नाश मागितलेला आहे. आणि अ, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे, हे
एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रारब्धाचाही नाश होऊ शकतो. म्हणजे अ, गोरोबांचंच उदाहरण आहे. त्यांच्या भजनाच्या ह्याच्यात मुलगा तुडवला गेला. केवढं मोठं दुःख आहे. ते माती मळताना रांगतं मूल आलंय त्यांचं आणि त्यांच्याच पायाखाली तुडवलं गेलं. पण ते जिवंत केलंय भगवंताने. म्हणजेच प्रारब्धाचा नाशही ते करू शकतात हे आहे. अ, खूप खूप छान प्रश्न विचारला. अजून काही कोणाला विचारायचंय? हं. हो, हो, हो. हो, ते अ, राका कुंभार म्हणून होऊन गेले. गोरोबासारखेच ते होते, की अ, त्यांनी ती मडकी तयार केली. महाराजांनीच सांगितले ही प्रवचनात. आणि ती मडकी भाजायला ठेवली. ती मोठी अशा धगधगीत हे म्हणजे पूर्ण ती अ, शेकडोनी मडकी रचतात असे पूर्ण आणि त्याच्यावर सगळा चारा वगैरे हे टाकून ते भाजतात. आणि ते असं आठवडाभर वगैरे चालतं एवढी ती भट्टी हे केलेली असते. तर ते पेटवल्यानंतर मांजर त्याच्या भोवती फिरायला लागते. आणि मग यांच्या लक्षात येतं, की तिन्ही मांजरीनी नुकतीच पिल्लं आणि ती मांजर आधी गर्भिणी असते त्यांना माहिती असतं आणि आता फिरते तेव्हा ती मोकळी दिसते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की तिने त्या मडक्यात कोणत्यातरी पिल्लं अ, घातलेली असणार. आणि त्यांना ते भयंकर दुःख झालेलं आहे तिकडे, की बापरे! आपल्याकडनं काय अपराध घेतलात, की ही एवढीशी पिल्लं ती ह्यात जळून जाणार. म्हणून ते प्रार्थना करतात विठ्ठलाची, ईश्वराची प्रार्थना करतात आणि म्हणतात, "जर ही म्हणजे यांना वाचून दे, मी माझ्या सगळ्या संसारवर पाणी सोडून तुझ्या सेवेला पंढरपुरी येईन." आणि 8 दिवस ती भट्टी चालू राहते. 8व्या दिवशी ते सगळं बाजूला करून ती मडकी शोधायला लागतात. तर एका मडक्यात ती पिल्लं जशीच्या तशी असतात. आणि मग ते सगळं सोडून पंढरपूरला येतात. आणि मग त्यांची ती पुढची पण गोष्ट आहे. ती आता या विषयाशी डायरेक्ट संबंधित नाही, पण तरीही तर ती सांगावीशी वाटते. कारण डायरेक्ट नसली तरी इनडायरेक्ट तो संबंध आहे त्याचा. अगेन थँक्स करिश्मा ह्याची आठवण करून दिल्याबद्दल, की ते असेच मग पंढरपूरला सगळं सोडून म्हणजे संसार जसाच्या तसा असं पण नाही, की त्याची व्यवस्था लावली, हे घर तुला घे, ह्या अमुक ह्याला दे, असं काही नाही. बायकोला घेऊन निघालेत घातल्या कपड्यादिशी आणि बायकोही त्यांची अधिकारी आहे चांगली. तर पंढरपूरला असताना एकदा असंच रस्त्याने चालताना त्यांना मोहरांचं एक छोटी थैली पडलेली दिसते. काही मोहरा त्यातल्या बाहेर पडलेल्या आहेत. सोन्याच्या मोहरा आहेत. तर हे पुढे असतात, मागून बायको येत असते. ते विचार करतात, की आपल्याला तर सोन्याचा किंवा याचा मोह नाही, पण बायकोच्या मनात आला तर मोह. म्हणून ते जाता त्याच्यावर माती लोटून पुढे जातात. तर बायको मागून येते. ती म्हणते, "काय अजून तुमची अ, ह्याच्याबद्दल उत्कृष्ट बुद्धी गेली नाही का? ही माती आणि ती माती ह्याच्यात अजूनही फरक वाटतोय का?" तर ही त्या संतांची अवस्था आहे, की धन आणि म्हणजे सोनं आणि माती म्हणजे सुवर्णही झाले आम्हा मृत्तिके समान जे म्हणतात, तशी त्यांची अवस्था आहे. तर याचा आपण जे म्हटलं, की ह्याचा डायरेक्ट असला तरी इनडायरेक्ट संबंध आहे. तो इनडायरेक्ट संबंध कसा, की नामस्मरण होईल केव्हा? सततचं नामस्मरण होण्यासाठी आपलं का होत नाही? आपल्याला तर इच्छा आहे. नामस्मरण 24 तास करावं हे आपल्यापैकी कोणाला नकोय. सगळ्यांना हवंच आहे. पण ते होत का नाहीये? कारण नामस्मरण पण हवंय, विषयभोग पण हवेत. रामकृष्ण परमहंसांचं आपण वचनामृत वाचलं त्याच्यात ऐकलंच असेल, की म्हणे गांधील माशी जी असते, ती फक्त फुलांचा मध घेते. बाकी कुठेही ती बसायला जात नाही. पण साधी माशी जी असते, ती फुलांवर पण बसेल आणि अ, कुठे घाणीवर पण बसेल. तर जोपर्यंत घाणीवर बसणं आहे, तोपर्यंत तो पूर्ण शुद्ध मध
त्याची गोडी लागली असं म्हणता येत नाही. तर त्यामुळे अ, ते जयतत्वज्ञान निदानमध्ये जे मागणं मागितलंय, की अ, अनुरक्ती तत्त्वपदी व्हावी, विषयी विरक्ती व्हावी. म्हणजे ईश्वराबद्दल प्रेम वाटावं, हे मागितलं तर आहेच. पण विषयांचं बद्दल विरक्ती व्हावी हे सेपरेटली मुद्दामून मागितलेलं आहे. तर ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ह्यात पुढे येईलच, की मया क्रीडनासक्त चित्तेन बांधले. त्याच्या आधी जन्म झाल्यावर बरोबर मया जात मात्रेनं संमोहितन. जन्माला आलं सगळ्यात संमोह झाला मी. काय हे काय आहे? काय दिसतंय? ईश्वराचं स्मरण गेलं. क्रीडा क्रीड क्रीडेत आसक्त झालो. यौवनात ज्ञान आणि भोगात आसक्त झालो. म्हातारपणात अ, ह्या क्षमस्वाप्रदम सारखं आचार्यांचंही स्तोत्र आहे ते. बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्त्रावत तरुणी रक्ता, अ, असं म्हटलेलं आहे की बालपणी क्रीडेत, तरुणपणी तरुणीत, भोगात, ज्ञान मिळवण्यात, ज्ञान म्हणजे व्यवहारातलं ज्ञान, यात आसक्त झालेलो आहे. तर मुख्य अपराध जो झालेला आहे, आपण जसं म्हणतो ना की अ, जे अपराध झालाय हे ठीक आहे, पण अपराधाचं जे मूळ कारण आहे, ते जर गेलं, तर अपराध होणारच नाही. जसं परीक्षितांनी विचारलं, की अ, पाप झालं, पापाचं प्रायश्चित जरी केलं, तरी पाप करण्याची बुद्धी गेली नाही. मग पुन्हा पाप होणार. मग हे थांबायचं कसं? तर तेव्हा भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं गुणकीर्तन, भगवंताचं लीला वर्णन यांनी ते पाप जाईल आणि पापाची बुद्धीही जाईल असं अ, शुकाचार्य त्यांना सांगतात. तर हेही तितकंच महत्वाचं आहे, की नाम न घेण्याचं एक कारण असं आहे, की नाम स्वादू आहे, पण त्याच्यापेक्षा स्वादू दुसरं जर काही आपल्याला लागायला लागलं, आहे की नाही, की अ, जिभेचे बाकी अ, विषय किंवा बाह्य विषयात जे आपण अडकतो, तर त्याच्यामुळे नाम आपलं घेतलं गेलेलं नाहीये. त्याच्याकरता आता पुढे-पुढे प्रार्थना केलेली आहे. आता 4च मिनिटं राहिलेत, त्यामुळे पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेस घेऊ. हां, आता यात एक अजून सांगायचं असं झालं, की अ, जसं आपण श्रीपाद श्री वल्लभच्या वेळी पाहिलं, की जे आपल्याला ईश्वराकडनं पाहिजे, त्या गुणाची आपण जाणीव करून देत असतो. तर यात शेवटी येणार आहे ऋषिकेशमे मांग मनक्काय जातम, त्यावेळी अजून डिटेलमध्ये पाहू. पण प्रत्येक याच्या शेवटी नुसतं स्वापराधम प्रभो नाही नुसतं म्हटलंय. प्रभो म्हणजे तू सर्व सामर्थ्यवान आहेस, म्हणजे त्याच्यातही कुठेतरी इनबिल्ट असं आहे, की आम्ही जे करतोय तेही जर तू करत असशील, म्हणजे त्याचंही सामर्थ्य तुझं आहे. तर आम्हालाही हे पाप न करण्याची आणि नामस्मरण करण्याची शक्ती तू द्यावीस आणि क्षमा करायसाठी तू क्लिन्नचित्त आहेस म्हणून तुझं दयार्द्र अंतःकरण आहे, ही अशी स्तुती ही भगवंताची इथे केलेली आहे. म्हणून क्षमस्वापराधम प्रभो क्लिन्नचित्त असं म्हटलेलं आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? थांबायचं इथे आज? चालेल. आज इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हो, हो. झालंय, झालंय. रेकॉर्डिंग झालं. गुरुदेव